आता आहे आम्ही गंगा घाट मध्ये, काशी मध्ये। सगळेजण आता चंदन टीका करून घ्यायलात भोलेनाथचं। आणि आमची दीदी ते सगळेजण तयार झाल्यात। जय भोलेनाथ, जय भोलेनाथ, नमस्कार मंडळी, तर आम्ही आलो आहोत काशीमध्ये। हा गंगा घाट आहे आणि आता मम्मी दिवा आणायला गेले, आम्ही दिवा सोडणार आहे आणि खूप प्रसन्न वाटते। सगळ्यांनी आम्ही इथं काशीमध्ये आंघोळ केले, तिलक लावले आणि आमचे सगळे जे मंडळी आहेत ते सगळे आवरलेत आणि आता आम्ही आवरून जाणार आहे काशीमध्ये। आणि तिथं मणिकर्णिका घाट आहे, तिथं पण जाणार आहे आम्ही नमस्कार करायला। अब किधर जा रहे हैं अब मी पाण्यात आम्ही दिवा सोडायला जाणार आहे। माँ गंगा को चिराग अर्पण करेंगे। आणि आमचं सगळं आवरून झालं होतं आणि काशी विश्वनाथच्या मंदिरला जायच्या आधी आम्ही गंगा पूजा केली मीना आणि मम्मीनं। जे काही देवीची गंगे मातेची ओटी होती ते आणि 5 जे खडं असतात आपल्याकडे म्हणतात ते घेऊन पूजा केली आणि एका वाटीमध्ये दिवा लावला होता। एकामेकांना हळदी कुंकू लावून आम्ही दोघींनी पण पूजा केली। देवाकडे उत्तमरित्यानं सगळ्यांच्या आरोग्याची मागणी मागितली आणि दोघींनी पण तो दिवा गंगा मैयाला अर्पण केला। खूप भारी वाटत होतं पूजा करत असताना, खरंच मन प्रसन्न वाटत होतं। आणि एवढ्या लांबून आम्ही आलोय म्हटलं तर गंगा पूजा ही केलीच पाहिजे, तर खूप प्रसन्न वाटत होतं। देवीला सगळं अर्पण केलं, हात जोडले, सगळ्यांच्या प्रकृतीची चांगली मागणी मागितली आणि आम्ही जो सोडलेला दिवा खूप छान पद्धतीनं पाण्यामध्ये तो दिवा तरंगत होता, खूप भारी वाटत होतं। आणि आता आम्ही बोटमध्ये बसून तिकडं पुढच्या सगळ्या मंदिरांचे दर्शन घ्यायला जाणार होतो। हर हर महादेव, हर हर महादेव। पिल्या मावशी, हर हर महादेव। आणि आमचा बोटमध्ये बसून प्रवास चालू होता मंदिरकडे जाण्याचा। सगळे खूप एक्सायटेड होते, लहान मुलं सगळ्यांनी आम्ही टिलक करून घेतला होता। सगळ्यांच्या माथ्यावर जय महाकाल म्हणून लिहिलं होतं, खूप प्रसन्न वाटत होतं। आणि इथं प्रत्येक घाटाला प्रत्येक अर्थ आहे। त्रिलोचना घाट म्हणून खूप छान असं लिहिलं होतं, बद्रीनारायण घाट म्हणून प्रत्येक घाटाला काही ना काहीतरी अर्थ आहे। गाय घाट म्हणून म्हणजे त्याच्यामागची कहाणी वेगळीच आहे। मी पुढं कधीतरी मला वेळ मिळाला तर 100% मी व्हिडिओ करून टाकीनच। खूप छान असं आणि प्रत्येक घाटावर लोक स्नान करत होते। हे हनुमान घाट म्हणून, इथं हनुमानाचं मंदिर पण आहे वर छोटंसं। खूप बरं वाटत होतं, प्रत्येक जणांच्या चेहऱ्यावर उत्साह होता। येणारे प्रत्येक लोक अगदी श्रद्धाभावाने स्नान करत होते, त्यांच्या मनोकामना विचारत होत्या। आमच्या पण सगळ्या ह्या बायका खूप उत्साही होत्या आणि भारी वाटत होतं जायला तिकडं। आणि प्रत्येक घाटाच्या मागं काही ना काही नाव लिहिलं होतं आणि हे कोणतरी यूट्यूबर भैया होते, त्यांनी खूप छान पेंटिंग्स काढले होते तिथं। मला तर खूप प्रसन्न वाटलं।
कारण की ज्या पण ठिकाणी पेंटिंग्स करतो आहे त्या ठिकाणी कोण जास्त करून घाण करायला जात नाही. हे एक मला पॉईंट भारी वाटला इथला. कोण पण म्हणजे पेंटिंग करायला इच्छुक असाल तर 100% इथं करू शकता म्हणून ते म्हणत होते काका. खूप भारी वाटत होतं आणि एवढे मस्त मस्त घाट. आणि मला असं वाटतं जी पण कोण लोक यूट्यूबर असू दे, कोण पण जे चित्रकला इथं करतात, जे पण लोक बोटमध्ये बसले असतात त्यांना अंदाजा पण नाही की हे त्यांनी चित्र काढलेलं मनाला एवढं शांती देतं, एवढं खूप छान वाटतं ते लांबून बघण्यासाठी. कारण की बोटमध्ये बसल्यावर आम्ही सगळे जेव्हा घाट बघत असतो आणि त्याच्याबरोबर जेव्हा हे चित्र बघतो खूप छान वाटतं. आणि आमचे जे बोटमधले जे चालवणारे ते भैया होते ते आम्हाला म्हटले की जर का तुम्हाला माहीत नसेल, तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेनेशन देऊन प्रत्येक घाटबद्दल माहिती सांगतो. तर ते आम्हाला सांगणार होते. तर मी माझा व्हॉइस बंद करून तुम्हाला पण ऐकवतो. और उसके बाजू में घाट का नाम है चट्टार घाट। ये चट्टार मुनि का बनाया हुआ घाट है। और उसके बाजू में घाट का नाम है राम घाट। ऊपर में रामचंद्र भगवान का मंदिर है। तो ये रामचंद्र भगवान की जय। और उसके बाजू में घाट का नाम है मेहता घाट। ऊपर में मेहता हॉस्पिटल है, इसलिए घाट का नाम रखा गया मेहता घाट। अच्छी मंजिल है, बोलिए गणपति महाराज की जय। बोलिए छत्रपति महाराज की जय। शिवानी आणि कशी आमची नाव पुढं पुढं येत राहिली. आम्ही एका अशा घाटजवळ येऊन पोचलो जे प्रत्येक माणसानं मला माझ्या मते असं वाटतं की आयुष्यात तो घाट बघितला पाहिजे. कारण की जगण्याची जी उम्मीद असते, जगण्यामध्ये जी ताकद असते ते ह्या घाट बघितल्यावर माणसाला कळते. ती म्हणजे हरिश्चंद्र घाट. साक्षात इथं डोळ्यानं बघायला लहान मुलांना किंवा असू दे मोठ्यांना अंगावर काठा येणारा हा दृश्य होता. कारण की साक्षात तिथं 5-5 मिनटाला 6-6 मिनटाला असं प्रेत येत होते. गंगा जल त्यांच्यावर घातलं जायचं, 5 मिनटं नदीच्या तटावर त्यांना ठेवलं जायचं त्या प्रेतांना आणि ते प्रेत घेऊन तिथं जाळलं जायचं. असं म्हणतात की काशीवर आणि जास्त करून हरिश्चंद्र घाटवर ज्यांना अग्निदहन होते त्यांना मोक्षाची प्राप्ती होते. खरंच म्हटले हे जे दृश्य तुम्ही बघताय, हे जे पेटतेलं जे चिता तुम्ही बघताय, साक्षात श्री काशी विश्वनाथला सकाळी पहाटे 4ला जी पहिली जे पण कोण पहिला म्हणजे ज्यांचं जाळतात तर त्याची पहिली जी भस्म असते ती भस्म आरती होते त्या राखेपासून असं म्हणतात. असं वाटतं की हे सगळं बघितल्यावर आयुष्यात खूप आयुष्य जगण्यासारखं आहे, आयुष्य खूप सुंदर आहे. जेव्हा तुम्ही काशीला याल आणि ह्या सगळ्या घाटांची तुम्ही जेव्हा पडताळणी कराल, बघाल, खरंच अंगावर काठा येणारं हा दृश्य आहे. खरंच मन विचलित करणारं हे दृश्य आहे. खरंच माणसाने जर का आयुष्यात असं वाटलं काय अर्थ नाही तर इथं येऊन विचारावं आयुष्याची किंमत काय, असं मला वाटतं. खरंच खूप वेगळं आहे हे सगळं. तुम्ही एकदा 100% नक्की काशीला व्हिजिट द्या. कारण की आपल्या धर्मात काय चाललं आहे, आपलं कसं काय, जे काय आपण वावरतो, आपला समाज कसा आहे हे सगळं कळायला पाहिजे आपल्याला. सकाळी पहाटे 3ला 2ला मेलेल्या माणसाचं भस्म ते देवाला अर्पण
राजा हरिश्चंद्र अयोध्या के राजा थे। उन्होंने स्वप्न में धन दौलत सब दान कर दिया, यहाँ तक कि अपना महल भी दान कर दिया। दान करने के बाद जब गुप्त दान देने की बारी आया, विश्वामित्र ने उसे गुप्त दान मांगने लगे तो राजा हरिश्चंद्र के पास कुछ देने के लिए नहीं बचा। तब राजा हरिश्चंद्र 9 खंड पृथ्वी घूम गए नौकरी करने के लिए, उनको नौकरी नहीं मिला। क्यों नहीं मिला? क्योंकि वो 9 खंड के खुद राजा थे, राजा को किसी ने नौकरी नहीं दिया। फिर वो वापस अपने महल चले आए, विश्वामित्र से बोलने लगे, महाराज मुझे तो नौकरी कहीं नहीं मिला, मैं आपको कैसे उद्धार दूंगा। विश्वामित्र ने बोला, ऐसा 9 खंड पृथ्वी छोड़ो, 10 खंड काशी जाओ, जो भोलेनाथ का त्रिशूल में बसा हुआ है वही से आप उद्धार होंगे। तो राजा हरिश्चंद्र अपने फैमिली को, तारामती और लड़के और रोहिदास को लेकर काशी आते हैं। जहाँ अभी आप लोग दर्शन करने जा रहे हैं ना, विश्वनाथ मंदिर, पहले वहाँ माला का मंडी लगता था, जिसको बोलते थे चौक बाजार माला मंडी। वहाँ पर अपने पत्नी को, लड़के को बिक्री कर देते हैं। बिक्री करने के बाद पहला शमशान घाट दिखा आप लोगों ने ना, वहाँ पे वो काम काज करने लगते हैं। तो राजा हरिश्चंद्र को कलुटोम ने खरीदी किया था और लिया के यहाँ रख दिया था। उसके लड़के को जब सांप ने काट लिया तो तारामती 12 बजे रात को इसी हाट में लेके आए जलाने के लिए। तो राजा हरिश्चंद्र ने अपने पत्नी से भी पैसा मांगा, बोला आप कर देंगे जब जलेगा, वरना नहीं जलेगा, मैं किसी यहाँ नौकरी करता हूँ। तब तारामती ने अपना साड़ी का पल्लू फाड़ के दिया। तो राजा हरिश्चंद्र जलाने जा रहे थे तो विश्वामित्र ने आकाशवाणी किया ये घाट पर, बोला आपका लड़का मरा नहीं है, जीवित है, आपका लड़का जीवित है। 3 बार रोहित किए, रोहित यहाँ जीवित हो गया। तो विश्वामित्र, तारामती, रोहिदास, हरिश्चंद्र, कालुडोम 4 लोग यहाँ से जिंदा स्वर्ग चले गए। इसके लिए घाट का नाम पड़ा सत्यवादी राजा हरिश्चंद्र घाट। बोले राजा हरिश्चंद्र महाराज की, तारामती की, पुत्र रोहित की। अभी आप लोग को घूमना फिरना नहीं हो रहा है, पंचकोशी यात्रा हो रहा है। ये लाल बहादुर शास्त्री गांव है, जो सर पर किताब रख कर तैर के जाते थे पढ़ने के लिए। राम भगवान ने गंगा पार किया तो केवट ने उतराय लिया गुप्तदान। गुप्तदान ने केवट को क्या दिया? सोने का अंगूठी। अब वो जमाना नहीं, कोई सोना चांदी लिया केवट को दान करे। बोलते यहाँ पे जिनकी जो श्रद्धा होता है अपने खुशी से 10, 11, 21 जो भी बनता है मुट्ठी बांध कर किसी को दिखाया जाता है, न किसी को बताया जाता है। सिर से 5 बार राम राम कर केवट भाई आपके पास आएगा। जो भी श्रद्धा बढ़ेगा चोरी से गुप्तदान करिएगा। जैसे राजा हरिश्चंद्र राजा होने के बाद भी गुप्तदान किया और रामचंद्र भगवान होने के बाद भी केवट को गुप्तदान किया। ये तो आप लोग, आप इंसान हम लोग रह गए। आपकी जो श्रद्धा बढ़ेगा अपने खुशी से गुप्तदान करिएगा। बोले रामचंद्र भगवान की जय। आप लोग के पास आऊंगे, जिनकी जो श्रद्धा बढ़ेगा दिखाइएगा मत, एक काम करिएगा। आणि हीच ती 12 ज्योतिर्लिंगामधली एक प्रमुख ज्योतिर्लिंगाची मूर्ती। आत जायला मिळालं नाही म्हणून मी इधर देखो भाई, हाथ चढ़ो हमारे। हाँ ये जा रहे हैं टांगे पे, टांगा फिसा पे। हाँ काल भैरव मंदिर जा रहे हैं। जय काशी विश्वनाथ, काशी विश्वनाथ के मंदिर पे। जय भोले बाबा। जय भोलेनाथ, बम बम भोलेनाथ। जा रहे हैं रात बैठकर। आणि काशी विश्वनाथ भगवंताचं दर्शन झाल्यानंतर ना आम्ही इथल्या अधिपती म्हणजे साक्षात श्री काळभैरवाचं दर्शन घ्यायला जात होतो। त्या मंदिरापासून हे जरा लांब होतं मंदिर, त्यामुळे आम्ही टांगा गाडी घेतली होती आणि ते भैया आम्हाला घेऊन येत होते आणि आमचे जे सगळे वयस्कर मंडळी आहेत सगळे निवांत त्या गाडीत बसून येत होते। काशी विश्वनाथ मंदिरपासून हे थोडं लांब आहे, त्यामुळे तुम्ही जेव्हा कधी याल तर 100% तुम्ही ट्रॅव्हल करूनच। किती जा रहे हैं आप? काशी विश्वनाथ में काळभैरी मंदिरला चाललो आम्ही आता। सगळे चाललो आता, गाडी बघून आलो आणि काशी विश्वनाथच्या काळभैरी मंदिरात। जय भोलेनाथ। आणि तेवढ्या टांगा गाडीतून आम्ही येऊन पण खूप छोट्या गली आहेत ह्या काशीमध्ये आणि त्या सगळ्या ट्रॅव्हल करून तुम्हाला जे काही काळभैरवाला तुळशीची माळ, जे काही प्रसाद आहे ते घेऊन जायला लागतं। मंदिर थोडं लांब आहे आणि हे खूप छान असे कृष्णाचे सगळे पेंटिंग्स त्या बोळात काढले होते। खूप छान वाटलं मला हे सगळे पेंटिंग्स बघून। खूप ऊन होतं आणि आम्ही जात होतो देवाचा गजर करत आणि लाईनवर लाईन लागली होती। आता काय निर्वाण आहे, आता आम्हाला दर्शन करायचं तर लाईन ही लावावीच लागणार। जे काय देवाचं साहित्य होतं ते घेऊन आम्ही पुढे निघालो
मम्मी पण जे काही साहित्य होती ती घेऊन निघाली. पहिलाच दर्शनाची रांग लागली आणि आमचं पिल्लू दीदीकडे आलंय. आणि त्या काशीतल्या छोट्या छोट्या म्हणजे गल्ल्या आणि त्यांचं ते छोटे छोटेसे दुकान व्यवसाय जे काही ते दोरे कडदोरे काळभैरव म्हणजे ते सगळं आलंच. जे काही वस्तू प्रसाद बनारसी साड्यांचे दुकान खूप छान छान साड्या होत्या आणि काळभैरवाचं महाकालचे खूप सारे फोटोजचे दुकान. खूप असं मनोरंजनदायक होती ती गल्ली. पण नंबर काय आमचा लवकर येत नव्हता. खूप उन्हानं खूप त्रासावलेले होते. खरं देवाचा गजर करत आलं शेवटी बाबा श्री कालभैरवनाथाचं मंदिर. आणि आम्ही सगळे खूप एक्सायटेड होतो कारण की पहिल्यांदाच ही आमची व्हिजिट होती सगळ्यांची. आणि मंदिर कसं आहे हे बघायची खूप उत्सुकता होती. तर आतनं मंदिर असं होतं आणि तिथं फोटो काढायला अलाउड नव्हतं. तर मी जरा सांगितल्यावर यूट्यूबर आहे म्हटल्यावर मग तिने आम्हाला चान्स दिला. आणि तेच काशीचं ते मेन काळभैरवाचं मंदिर. आणि बाहेर पण खूप सारे मंदिर्स आहेत. हे शनी मंदिर आहे आणि तिथले जे ग्रामदैवताचे सगळे मंदिर आहेत तिथं. आणि तुम्ही जेव्हा पावलाला काशीच्या गल्लीबोळातनं जाता खूप सारे देवी देवतांचे मंदिर आहेत. आणि मग हे आमचा पुढचा प्रवास आणि चालू झाला. आम्ही जाणार होतो आणि परत पुढच्या प्रवासाला खरं सगळ्यांनी डिसाईड केलं काय पण होऊ दे गंगा आरती ही बघूनच जायची. मग आम्ही सगळे थांबलो. दुपारचं जे काय जेवण आहे ते केलं आणि परत थोडं विश्रांती घेऊन आम्ही गंगा आरतीसाठी आणि परत आम्ही तिकडे तटाला निघालो. आणि परत आणि बोटनं प्रवास करायचा होता सगळेजण. आणि परत तयार झालो. आणि हे बघू शकता तुम्ही हे काशी विश्वनाथ हे काशी गाव आहे. खूप चांगलं गाव आहे आणि आता तरी मॉडर्न आणि अपडेटेड झालं आहे. सगळ्या सोयीसुविधा आहे तिथं खूप छान. आणि तुम्ही 10-20 रुपये पर सीट दिला तर तुम्हाला तुमचे जे काही तुम्ही जिथं थांबलाय ज्या रूम्समध्ये तुम्हाला खूप छान रूम्स मिळून जातील. आणि आम्ही परत आलो आणि आम्हाला बोट करून ऐलतिराकडनं आणि परत तिकडं गंगा आरतीजवळ जायचं होतं. खरंच खूप मजा येत होती आम्हाला. घाट हम महाआरती देखने के लिए गंगा घाट जा रहे हैं. नमस्कार मंडळी. तर आणि परत आलो आहोत आम्ही. थोडं जरा जेवलं जे काय असं ते अल्पाहार घेतला आणि आता सगळेजण आणि परत गंगा आरती असते 6 वाजता त्यासाठी आलोय. तर बघा मी तुम्हाला पण दाखवते गंगा आरती. चला. आणि परत आम्हाला बोटचं रेट फिक्स करून तिकडं जायचं होतं आरतीला. जर का तुम्ही कधीतरी काशीमध्ये आला असाल आणि तुम्ही संध्याकाळची वेळ असेल तर चुकून पण गंगा आरती चुकवू नका. एक्झॅक्ट 7 वाजता चालू होते. तर तुम्ही 5 वाजताच तुमच्या जे काही राहण्याची तुमची जी सोय आहे तिथनं निघा तुम्ही. 6ला म्हणजे तुम्ही बोटमध्ये बसून 6:30ला एक्झॅक्ट तुम्ही प्लेसवर टच पाहिजे. जेव्हा तुम्ही 6:30ला लवकर जाऊन तिथं थांबणार तर तुम्हाला बोटीतून उतरून साक्षात जिथं आरती करतात तिथं समोर जाऊन तुम्हाला आरती बघण्याचा अनुभव मिळतो. जर का तुम्ही थोडी जरा वेळ केली आमचा जरा थोडा वेळच झाला. तुम्हाला सांगते मी जर का तुमचा थोडा जरा वेळ झाला तर तुम्हाला बोटमध्ये बसून आरती बघायला लागणार. कारण जर का तुम्ही चुकून लवकर गेलात तर तुम्हाला साक्षात तिथं उतरून बोटमधनं आरती बघायला मिळणार. आणि आरती जर का तुम्ही चुकून पण गेला नसेल तर मी तुमच्यासाठी शूट करून घेऊन आली आहे. असं नसतं की तिथं गेल्यावरच पुण्य लागतं. तुम्ही हा व्हिडिओ बघितलात तर पण डोळ्याचं पारणं फिटल्यासारखं हे दृश्य आहे. खूप मन असं भरून येतं ही आरती बघितल्यावर. साक्षात भगवान तिथं त्या आरतीमध्ये वास करतो असं वाटतं. खरंच खूप छान वाटलं आहे. आणि पुढचे हे थोडेसे काही क्लिप्स तुम्ही बघून घ्या. ह्याच्यामध्ये महाआरतीचे हे क्लिप्स आहेत.
बांधो ना, हल रहा है ना। कोई दिक्कत नहीं है, अल्लाह सुनाई देगा। ओके ओके ओके, डोंट डिस्टर्ब माय वीडियो। आणि हेच होते ते क्लिप्सचे महाआरती गंगा आरतीचे होते। आणि परत आम्ही आमच्या रूमकडे यायला निघालो होतो। खूप मन प्रसन्न वाटत होतं। असं वाटत होतं की असंच बोटमध्ये बसून इथंच राहावं आणि अशीच आरती चालू असावी आणि आम्ही ते बघत राहू। खरंच खूप मन भारावून टाकणारं दृश्य होतं। तुम्हाला पण खरंच कधीतरी
सवड मिळाली तर एकदा नक्की काशीला व्हिजिट द्या. आणि आरती शेवटचे जरा क्षण होते आणि ते आम्ही खूप मनापासून बघत होतो, हे शूट करत होते. खरंच मला खूप लकी वाटतं की आम्ही सगळेजण एवढे 50 जण एकत्र येऊन एवढा चांगला हे सगळा अनुभव घेतो आहे आणि हे सगळं मला कॅप्चर करायचं मला सौभाग्य मिळतं आहे. खरंच खूप भारी होती ही आरती. सगळ्यांना खूप हेच बघितल्यावर सगळ्यांचे डोळे पाणावलेले आणि आम्ही दोघी माईलेखी बसलेलो बोर्डच्या समोरच, कारण की आरती बघायला पण आम्ही दोघी पुढंच होतो. आणि आता घरी जायची वेळ झालेली, कारण की आम्ही आणि पुढच्या प्रवासाला निघणार होतो. तर भोलेबाबाचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो. आणि हे काशीचे क्लिप्स होते. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटले मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि अजून खूप सारे तीर्थक्षेत्राचे व्हिडिओ मी नक्की घेऊन येईन. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद आणि असाच सपोर्ट करत राहा. थँक्स.